गेली 60 वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल। या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। लेडीज पर्स, ऑफिस बॅग, स्कूल बॅग, सॅक, प्रवासी बॅग, ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध। नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट। वैशाली बॅग मॉल, अभंग पेट्रोल पंपासमोर, सुरभी आईस्क्रीमच्या वर, अकोले रोड, संगमनेर। प्रोप्रायटर दीपाली रासने, 9750 1559 59। सध्या भंडारदरा परिसरामध्ये पाऊस वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवला गेलाय। भंडारदरा आता 65% भरलंय तर निळवंडे धरण 55% भरलंय। भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। आज भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7182 दशलक्ष घनफूट म्हणजेच 65.75% झालाय। तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे। जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दुपारी भंडारदरा धरणाच्या विद्युतगृहातून 850 क्युसेस विसर्ग प्रवरेत सोडला गेलाय, तर स्पिलवे गेटमधून 1000 क्युसेस पाणी सोडलं गेलंय। एकूण 1850 क्युसेस पाणी धरणातून सोडण्यात आले। पाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी जास्त होऊ शकतो। 15 जुलैपर्यंत 65% लेवल कायम ठेवण्यात येणार आहे, असं शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितलंय। मागील 2 दिवस या दोनही पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त झालं होतं। 15 दिवसांपासून पडत असलेला पाऊस आता काहीशी उघडीप देणार असं वाटत असतानाच सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय। गेली 24 तासात भंडारदऱ्यात 55 मिलीमीटर तर घाटघरमध्ये 127 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि रतनवाडीत 119 तर पांजरेत 163 मिलीमीटर पाऊस पडला। आणि या सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीये। धरणाचा सध्याचा पाणीसाठा 7182 दशलक्ष घनफूट असून धरण 65% भरलंय, तर निळवंडे 55% पर्यंत भरलंय। तर धरणातून पाणी सोडल्यामुळे पर्यटकांना आनंद होतोय। भंडारदरा धरणातून सोडलेलं पाणी निळवंडे धरणात जमा होत असून सध्या धरणातून शेती आवर्तनासाठी 900 क्युसेसनं विसर्ग सुरू आहे। मुळा परिसरामध्ये पावसाचं तांडव वाढल्यानं भात खाचरं भरली आहेत, तर रोपं पाण्याखाली गेल्यामुळं आवणीस उशीर होतोय। काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांधही फुटलेत आणि तिकडे मुळा नदी 15000 क्युसेसनं वाहतीये। विलास तुपे, सी न्यूज मराठी, भंडारदरा। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22।